निसटता पराभव झाला होता, पण सरिताताई यावेळेला तुमचा दणदणीत विजय होणार. मी गाडीतून उतरल्यानंतर 2 पुतळे पाहिले. एक पुतळा आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि दुसरा आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे आहे असं म्हणतात. कारण सांगळे साहेब आता आपण ज्यांची ज्यांची नावं घेतली या सगळ्यांनी आपल्याला जगायचं कसं हे शिकवलं. आणि मग निवडणूक नेमकी आपण लढतोय कशा विरुद्ध ते छत्रपतींच्या झाकलेल्या पुतळ्यावरून कळेल. आज आपल्या दैवतांचे पुतळे झाकले जात आहेत. आपली अस्मिता मारण्याचा प्रयत्न होतोय. आपल्या भाषेवरती आक्रमण होत आहे. मग आता तुम्ही विचाराल आपल्या विरुद्ध कोण आहे. विरुद्ध कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे. गद्दार आहे तो भाग वेगळा, पण ती जी वृत्ती आहे ही वृत्ती गद्दारीची वृत्ती आहे. आणि या गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी मला इथून सरिताताई नगरसेविका म्हणून निवडून आलं पाहिजे. कारण तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं होतं. निवडून दिलेले गद्दार होऊ शकतात, पण जे निवडून देतात ते गद्दार होऊ शकत नाही हे दाखवणारे निवडून. आणि मला खात्री आहे की जो उत्साह तुमचा मला दिसतो, तुमच्या चेहऱ्यावरती जो एक आत्मविश्वास दिसतोय, तो पाहिल्यानंतर विजय आपला निश्चित आहे. मात्र गेल्या 1-2 दिवसांपासून पैशाचा धुमाकूळ चाललेला आहे. धुमाकूळ म्हणजे एवढे निर्लज्ज आणि बिनधास्त लोक आहेत. सगळ्यांच्या सोशल मीडियावरती आलं असेल. काल ठाण्यात गेलो होतो, तिथे सुद्धा आपल्या आणि मनसेच्या उमेदवारांना ऑफर केल्या गेल्या होत्या. 1-1 कोटी, 3-3 कोटी, 5-5 कोटी. का तर निवडणुकीला लढू नका, मागे घ्या. का नका लढू? तुम्ही जर का कामं केली असतील तर या ना, आम्ही केलेली कामं घेऊन लोकांसमोर आलो आहोत. तशी तुम्ही जर का काही कामं म्हणजे त्यांनी जर का काही कामं केली असतील तर ती सांगा. पण सांगण्यासारखं काही नाही, पण वाटण्यासारखं भरपूर आहे. आता त्यांना पैसे वाटायला भीती सुद्धा वाटते पराभवाची. आणि ही आजची रात्र आणि उद्याची रात्र. हा पैसा वाटप जर तुम्हाला कुठे आढळला तर बिलाशक काय करायचं, बिलाशक या शब्दात तुम्हाला कळलं असेल. ते तरुण पोलिसांच्या ताब्यात द्या आणि सर्व जनतेला माझा म्हणजे एकच विनंती करतो की सर्व आपल्या माध्यमातून सगळीकडे सांगा की आता हे 1000, 5000, 2000 रुपये वाटत असतील तसे पुरावे दिसत आहेत म्हणून मी बोलतोय. कल्याणमध्ये सुद्धा काल पाकिटाच्या पाकिट ही सोशल मीडियावरती दिसत आहे. कोणी दिली ते पण सांगतायत. तर ही पाकिटं घेऊन आयुष्य विकू नका. आणि मला खात्री आहे की एका चांगल्या आरोग्यासाठी एक चांगली सुशिक्षित डॉक्टर नगरसेविका सरिताताई तुम्ही इथून निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. बाकी जे काय बोलायचं ते परवाही बोललोय, कालही बोललोय. आज 5 वाजेपर्यंत जिथे जिथे जाऊन बोलता येईल शक्य असेल तिथे मी बोलणार आहे. पण कर्तव्याला आता चुकू नका. आणि आता जर का चुकाल तर मुंबईला मुकाल. ही मुंबई आपली आहे, ती आपल्या ताब्यात ठेवा आणि तशी तुम्ही ठेवाल असा आत्मविश्वास व्यक्त करतो. शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण चुकाल तर मुंबईला मुकाल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आपला विजय निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवलेला आहे. निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ सुरू आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. पैशाची पाकिटं घेऊन आयुष्य विकू नका असंही उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरेंकडून मुंबई विमानतळ परिसरात शाखा भेटी सुरू आहेत आणि या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.